हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी मजेत आहे. आणि आता मी केस धुवून आलेली आहे. बरेच दिवसाचं चालू होतं की हेअर ड्रायरचा एक व्हिडिओ टाका म्हणून. तर आज मी तुमचा बरोबर तो शेअर केलेला आहे, हेअर ड्रायर फ्रॉक. तर आता मी केस धुवून आलेली आहे आणि आता 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी एक जाड टॉवेल घेतलेला आहे आणि घासत नाही आहे, केसांना ओढत नाही आहे, जेणेकरून केस तुटतील नाही. तर मी केसाचे लेंथमधलं पाणीसुद्धा एकदम कोरडं करत आहे, कारण सगळ्यात जास्त जे आपल्या वरच्या साईडला केस ओले असतात तर त्याचं पाणी खाली येतं. आपण वर कितीही पुसलं तरी खाली खूप जास्त पाणी असतं, खाली खूप जास्त आपले केस ओले असतात. तर बघा, तर मी स्वच्छ कोरडे करत आहे, कारण मी वरचे पुशेपर्यंत खूप जास्त केस ओले असल्यामुळं मी ओलेच एकदम जास्त ओले म्हणजे पुसत आहे. थोडेही मी आधी पुसून घेतले नव्हते किंवा टॉवेलसुद्धा केसाला लावलं नव्हतं. तर बघा, आता आतमध्ये मी जास्त अशी रखडत नाही आहे केसांना, कारण आपण जेव्हा पुसतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल बरेच केस आपले तुटत असतात, टॉवेलला येत असतात. तर माझे तसे येत नाहीत, कारण मी एकदम हळूहळू केस माझे आहेत ते मी ड्राय करत असते आणि मी ड्रायरसुद्धा वापरत नाही. तर असेच हळूहळू मी पुसून घेत आहे. वरचे केस जेव्हा आपण पुसतो तेव्हा खालपर्यंत खूप जास्त म्हणजे खालच्या साईडचे केस ओले असतात, तर ते पाणी सगळं घरात सांडतं मग, आणि परत एक्स्ट्रा काम आणखी लागतं, टाईल्स पुसायचं, पोछा लावायचं. त्यामुळे मी हे बघा, आता माझे केस हाताला बिलकुलही ओलं लागत नाही आहे, इतके कोरडे करून घेतले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे. तर आता थोडंसं जे राहिलं पाणी असते, कारण मग केसाचं पाणी राहून गेलं थोडंफार तर परत पुसावं लागतं, म्हणून आता हे अशा पद्धतीने पुसत आहे. तर अशा पद्धतीने एकदा ड्राय केल्यानंतर आत्ता मागे घेणार आहे आणि अशा पद्धतीने केले आहेत आज ड्राय. तर आता नाही पाणी पडायची टेन्शन नाही काय. तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला, बाय.